नमस्कार. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सदरील व्हिडिओ जो आहे राजरत्न आंबेडकर यांचा आहे. राजरत्न आंबेडकर यांनी जे जगदीश गायकवाड यांच्या घरी बसून एक इंटरव्ह्यू एका न्यूज चॅनलला दिलेला आहे. सदरील न्यूज चॅनलचं नाव तरी कळू शकलेलं नाही, परंतु सोशल मीडियावरती त्यांचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होताना दिसत आहे. अगोदर आपण पाहूया त्यामध्ये राजरत्न आंबेडकर काय म्हणताय. अशी आली आहे की जे आज अनुसूचित जातीच्या रिझर्व्ह सीटवरनं जरी जे निवडून गेलेत ते पण अनुसूचित जातीची बाजू मांडत नाही आहेत, ती मांडत नाही आहेत. आणि आज जो विश्वास आंबेडकर नावावर जनता दाखवते आहे त्या विश्वासावर मला खरं उतरायचं आहे. अनेक लोकांनी विश्वासघात केले आणि आमच्या डोळ्यासमोर सुरू आहे. पण मी कोणत्या तोंडानं मोदीच्या फॉलोअर्सना अंधभक्त म्हणू? मला ती ऑथॉरिटी आहे का? एका तरी आंबेडकराई किंवा पक्षामध्ये किंवा BSP मध्ये किंवा RPI मध्ये किंवा वंचित मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोदीच्या लोकांना अंधभक्त म्हणण्याचा अधिकार पोहोचतो का? सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही आहोत. मायावती जे ठरवेल ती पूर्व दिशा, प्रकाश आंबेडकर जे ठरवेल ते पूर्व दिशा. सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही झालो. आम्ही अनालिसिसच करत नाही आहोत की मायावती जे स्टँड घेते ते बरोबर आहे का, प्रकाश आंबेडकर जे स्टँड घेतात ते बरोबर आहे का. आम्ही नॅशनल लेवलला झिरो झालेलो आहोत. नॅशनल लेवल आम्ही महाराष्ट्राची गोष्ट नाही करत आहे. संसदेत आज एकही हातीवर असणारा किंवा विबीवर असणारा एक खासदार नाही आहे. आणि म्हणून हा विश्वासाला जर आज तडा जाताना आम्ही बघत बसलो आणि हा वाचवला नाही, उद्या आमचे हे सगळे अनुसूचित जातीचे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेच्या सेनेत दिसतील, हे पवार साहेबांच्या NCPत दिसतील का? तर आम्ही तो बांधण्यामध्ये अयशस्वी ठरलो. मी आज जी लोक कमकुवत ठरली, बघा मी कालपर्यंत यांच्या विरोधात काही स्टेटमेंट दिले का की तुमच्या राजकारणात आम्हाला ढवळाढवळ करायचं नाही, बट यू आर फेलियर नाव. हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे भारताच्या लोकांनी, महाराष्ट्राच्या लोकांनी की यांच्याकडनं नाही होत आहे. ऑलिम्पिक्समध्ये ती रिले रेस बघितली. रिले रेसमध्ये जो मशाल घेऊन जाणारा माणूस असतो ना, तो थकल्यानंतर लगेच तिथे दुसरा माणूस उभा असतो ती मशाल त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी. आज आमचे हे पूर्वज यांचे हे जे काही आहेत आमच्या आधीच्या पिढीतले हे आता थकलेले आहेत आणि ती मशाल घेऊन आता आम्हाला ती गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवायचं काम करावं लागणार. ज्या प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये राजरत्न आंबेडकर हे जे आहेत थेट प्रकाश आंबेडकर व त्याचसोबत मायावती सारख्या सर्व दिग्गज नेत्यांवरती मोठमोठे आरोप करताना दिसत आहे. परंतु त्याचसोबत ते बोलत असताना असं देखील म्हणताय की प्रकाश आंबेडकर हे समाजाला धोका देत आहेत. तर त्याचसोबत प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण आता संपत चाललंय. प्रकाश आंबेडकर यांची जुनी पिढी होत आली, आता त्यांनी राजकारणाचा नाद सोडून द्यावं. त्यांनी राजकारणाचा नाद सोडून देत राजकारण हे आमच्यासारख्यांच्या हातात द्यावं. मी इतक्या दिवस बोलत नव्हतो राजकारणावरती, कारण मला वाटत होतं की तो आपला विषय नाही, परंतु आता राजकारणामध्ये आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. कारण राजकारणामध्ये जर आता आम्ही लक्ष दिलं नाही तर आमच्या जातीची लोक किंवा आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या गटामध्ये त्यांचा झेंडा हातात घेऊन मिरवताना दिसतील. त्यामुळे मला आता असं वाटतं की राजकारणामध्ये जे आहे प्रकाश आंबेडकर मायावती यांनी राजकारणाचा नाद सोडून द्यावा. या प्रकारचं धक्कादायक व वादग्रस्त वक्तव्य करत राजरत्न आंबेडकर यांनी जे आहे तो व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे, ती मुलाखत दिलेली आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.